तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 33 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अर्जुन फार गोंधळून तन्वीकडे पाहत होता आणि चाचरत म्हणाला, मी नाही अगं, मला नाही डान्स करायचा. आणि तन्वीने फार प्रेमाने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, पण मला करायचा आहे ना डान्स. घ्यायचा का आपण भाग या डान्स कॉम्पिटिशनमध्ये? आणि अर्जुन तिच्याकडे फार आश्चर्याने एकटक पाहत होता. आणि अतुल त्याला डोळा मारत हळूच म्हणाला, अर्जुन सर, आता काय बघताय? कसला एवढा विचार करताय? आता आली अंगावर तर घ्या की शिंगावर. आणि अतुलच्या आवाजाने अर्जुन भानावर आला आणि पुन्हा तो आणि तन्वी एकमेकांकडेच पाहायला लागले. मग अतुल मनात म्हणाला, सरांची विकेट तर मैदानात उतरायच्या आधीच गेली. अगदी क्लीन बोल्ड करून टाकलं त्यांना तन्वी मॅडमनी. आता काय गेम खेळणार? कपाळ. आणि अतुलची बायको अतुलला हाक मारत होती, ए अतुल, ये ना लवकर. झालं, आमचं खरखर स्टेशन पुन्हा सुरू झालं, असं मनात चरफडत म्हणाला. आणि मग दोघांकडेही बघून घसा साफ करत खाकरत त्यांची परवानगी घेतल्यागत म्हणाला, तुमचं एकमेकांना बघून झालं असेल तर गेमला सुरुवात करूया. नाही म्हणजे सगळे खोळंबलेत ना? रात्रही वाढली आहे आणि अजून जेवणही व्हायचं आहे. का तुमची तयारी असेल तर आपण पहाटेपर्यंत वाट पाहूया. पण सर, उद्या ऑफिसला सगळ्यांना सुट्टी द्यावी लागेल हां. ए नाही, सुट्टी सोडून बोल, दुसरं काहीही. आणि अतुल म्हणाला, सुट्टी सोडून बोलू ना? मग चला आता डान्स करायला. आणि मग अर्जुनने तसाच तन्वीचा हात हातात घेऊन त्या रिंगकडे गेला. आणि सगळ्यांनी अर्जुन आणि तन्वीचं त्या गेममध्ये टाळ्या वाजवून स्वागत केलं. तन्वी कशी काय तयार झाली हे त्याला कळत नव्हतं, पण त्याला तर मनातून खूप आनंद झाला होता. तिच्या मनाविरुद्ध फोर्स करून तिला इथे बोलावण्यापेक्षा ती स्वतः तिच्या मनाने आली याचाच त्याला जास्त आनंद झाला होता. म्हणजे ती त्याला हळूहळू माफ करत होती. तो तिची माफी तर सारखीच मागत होता, पण ती त्याला सहजासहजी लगेच माफ करत नव्हती. पण तिचं मन हळूहळू त्याच्याकडे खेचलं जातंय हे त्याला कळत होतं. ती त्याला सोडतही नव्हती आणि त्याच्या जास्त जवळही जात नव्हती. म्हणजे काहीतरी आहे जे तिला त्याच्याकडे येण्यापासून रोखत होतं. पण काय? अर्जुन आता विचार करत होता. आता अतुल अर्जुनच्या शेजारीच असलेल्या रिंगमध्ये होता. दोघांमध्ये हातभर अंतर होतं. आता सगळे त्या रिंगमध्ये उभा राहणार होते, अर्जुन आणि तन्वीसुद्धा. त्या रिंगमध्ये आधीच जेमतेम मोठ्या 1.5 माणसांची पावले मावतील एवढीच जागा होती. आणि अर्जुन उंच पुरा होता, त्यामुळे जवळजवळ त्याच्याच पावलांनी त्या रिंगमधली जागा व्यापली. अर्जुनने बूट काढला आणि त्या रिंगमध्ये उभा राहिला. आणि आता तन्वीनेही तिचे उंच टाचेचे सँडल बाजूला काढले आणि त्याच्याकडे पाहू लागली. आणि अर्जुनसुद्धा तिच्या डोळ्यात खोल खोल पाहत होता. आणि ती नजरेतूनच त्याला म्हणत होती, आपण ही कॉम्पिटिशन जिंकायची ना? आणि तोही तिला त्याच्या नजरेतूनच सांगत होता, तुझी साथ असेल शेवटपर्यंत तर नक्कीच आपणच जिंकणार ही कॉम्पिटिशन. आणि तन्वीने तिची साडी निऱ्यांमध्ये पकडून थोडी वर उचलली आणि तिच्या गोऱ्या नाजूक सुंदर पायांचे दर्शन अर्जुनला झालं आणि त्याच्या काळजात गोड कळ उठली. मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने तिचा एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला. आणि अर्जुनने त्याच्या खांद्यावर तिने विश्वासाने ठेवलेल्या तिच्या हाताकडे पाहिलं. आता दुसरा हात तो कुठे ठेवायचा याचा विचार ती करत होती. आणि अर्जुनने त्याचा हात तिच्या समोर केला आणि तिने तिचा दुसरा हात त्याच्या हातात दिला. आता त्याचा एक हात शिल्लक राहिला. आता त्याचं काय करायचं हा प्रश्न त्याला पडला. आणि तन्वीने नजरेनंच त्याला त्याचा तो हात तिच्या कमरेत घालायला सांगितला. आता तिचीच परवानगी होती, त्यामुळे त्यानं तिच्या गोऱ्या नाजूक घाटदार कमरेवर हळूच हात ठेवला आणि तिच्याही शरीरात आपोआपच नाजूक हळवा झंकार उठला. झालं, आता दोघांचेही दोन्ही हात एंगेज झाले. आता तिला त्या रिंगच्या आत यायचं होतं. आणि मग तिने तिचे गोरे नाजूक सुंदर पाय अर्जुनच्या गोऱ्या गुलाबी छटा असलेल्या लांब पावलांवर ठेवले आणि तिच्या नाजूक पायांच्या तळव्यांचा गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे मुलायम थंडगार गुबगुबीत स्पर्श त्याच्या पावलांना झाला. आणि अर्जुनच्या डोक्यात टिकटिक वाजायला सुरुवात झाली आणि असंख्य रोमांच लहरी दोघांच्याही पावलांपासून निघून हृदयापर्यंत
आणि तिथून मेंदूंपर्यंत पोहोचल्या आणि आत्ता तिची छाती त्याच्या छातीला टेकली होती आणि दोघांचं पूर्ण शरीर उभ्या रेषेत एकमेकाला चिकटलं होतं. रात्र असल्यामुळे आणि दोघांचंही मॅचिंग काळ्या रंगाचे कपडे असल्यामुळे दोन नाही तर एकच माणूस उभा आहे असं वाटत होतं. आणि तन्वीचं पूर्ण शरीर मोहरून यायला लागलं होतं, फुलायला लागलं. ती आता थरथर कापू लागली. तिच्या शरीराला सुटलेला कंप अर्जुनला स्पष्ट जाणवत होता आणि तिला आता गरज होती एका भक्कम मिठीची. आणि आता अर्जुनने तिच्या कमरेत घातलेला हात आणखीन घट्ट तिच्या कमरेवर दाबला आणि बापरे, तन्वीचा सगळा देह आता बंड करून उठत होता आणि त्याने तिला तशीच कमरेत ओढून त्याच्याकडे खेचली, तिच्या थरथरत्या देहाला आधार देण्यासाठी. आणि तीही तशीच त्याच्या स्पर्शाने मंत्रमुग्ध होऊन त्याच्या दिशेने आली. आता दोघांमधून हवा जाईल इतकीही जागा शिल्लक नव्हती. शरीर उभे एकमेकांना चिकटली होती दोघांची आणि तिने त्याच्या खांद्याकडे तिची मान वळवली होती. आता ती त्याच्या डोळ्यात पाहायला लाजत होती आणि आतापर्यंत तिनं त्याच्या डोळ्यात जास्त पाहिलंच नव्हतं, नाहीतर त्याच्या नजरेतलं ते आव्हान तिला स्पष्ट दिसलं असतं. आज दोघेही असे शुद्धीत असताना आणि दोघांच्या मनापासून दोघांच्या पूर्ण मर्जीने पहिल्यांदाच असे एकत्र येत होते. आणि तिने एकदा त्याच्याकडे पाहावं म्हणून मान वर केली तर तो तिच्याचकडे पाहत होता आणि तिने पुन्हा खूप खूप लाजून मान खाली घातली. आणि त्यांच्या शेजारीच उभा असलेला अतुल त्या दोघांना अशा अवस्थेत लाजत असताना पाहून म्हणाला, काय चावट आहेत दोघेही, मी नाही खात आणि माझं मन त्यात, असं दाखवत होते की जणू काही यांना डान्स करायचाच नाही. आणि आता बघा, नाही नाही म्हणायचं आणि पोटभर हाणायचं, तेही हाताची बोटे चाटून पुसून. वेडे आहेत दोघेही, इतकं प्रेम करतात एकमेकांवर, पण एकाचा इगो तर दुसऱ्याचा स्वाभिमान आडवा येतो ना सारखा सारखा. पण प्रेमात कसला इगो आणि कसला स्वाभिमान आला आहे? आता कुठे गेला त्यांचा इगो आणि स्वाभिमान? एक लाडात आलं की दुसरं फुगून बसतंय, दुसरं जवळ आलं की पहिलं लांब पळतंय. नुसतं एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा. सध्या असंच चाललं या दोघांचं. आणि खरंच असंच चाललं होतं त्या दोघांचं. आणि आता अतुल मोठ्याने म्हणाला, सगळे रेडी आहेत ना? आपली एक टीम इथे तुमच्यावर लक्ष ठेवेल. कपलमधून एकाचाही पाय या रिंगच्या बाहेर पडेल तो आऊट होईल, लक्षात ठेवा. आणि आता इथे एक रोमॅन्टिक गाणं लागणार आहे. त्या गाण्यावर तुम्हाला हवा तसा जमेल तसा डान्स तुम्ही करू शकता, पण मी सांगितलेली अट पाळूनच. आर यू रेडी? असं अतुल मोठ्याने ओरडला आणि सगळ्यांनी यस म्हणून त्याला प्रतिसाद दिला. आणि अर्जुनने तन्वीच्या डोळ्यात पाहून तिला पुन्हा डोळ्यांनीच विचारलं, आर यू रेडी? आणि तिनेही डोळ्यांनीच त्याला पापण्या झुकून सांगितलं, यस. आणि आता अतुलनं त्या म्युझिकवाल्याला हाताचा अंगठा उचलून खून करून गाणं लावायला सांगितलं. आणि गाणं लागलं, आज फिर तुम पे प्यार आया है, आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेशुमार आया है. आणि हे गाणं ऐकून अर्जुनने हातभर लांब शेजारीच उभे असलेल्या अतुलकडे मोठे डोळे करून पाहिलं. तन्वी मात्र अजूनही मान खाली घालूनच होती आणि अर्जुन डोळ्यांनीच अतुलला खुणवत रागवत तन्वीला काय वाटेल हे गाणं ऐकून असं म्हणत होता. आणि मनात म्हणाला, निर्लज्ज कुठला, बेडरूमचं गाणं पार्टीत कोण लावेल का? आणि अर्जुनला काय म्हणायचं आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून अतुलने ओळखलं. आणि तोही अर्जुनला डोळ्यांनीच इशारे करून डोळे मारत डोळे मिचकावत सांगत होता, गाणं कोणतं का असेना, तुम्ही फक्त एन्जॉय करा, एकमेकांवर भरपूर प्रेम करा, यू कंटिन्यू सर. आणि हसत होता आणि मनात म्हणत होता, आता बेडरूममध्ये जो रोमॅन्स करायचा तो खुलेआम मस्तपैकी चाललाय की, मग बेडरूममधलं गाणं लागलं म्हणून त्यात कसला निर्लज्जपणा. आणि त्याने सगळ्यांकडे एक नजर टाकली तर सगळे कपल एकमेकांना चिकटून डान्स करत होते. त्यांच्या बायका लाजत होत्या आणि नवरे मात्र जाम खुश होते. आता हे सगळेच निर्लज्ज आहेत की मी एकटाच कसं काय? आणि नको त्या गोष्टीवर नको तितका विचार करतात अर्जुन सर. म्हणूनच आजपर्यंत एवढा सौंदर्याचा झरा घरात असूनही ते तहानलेलेच आहेत, असं म्हणत त्यानं अर्जुनला डोळा मारला. आणि आता पहिली जोडी आऊट झाली. त्या 50शीच्या घरातल्या असलेल्या गृहस्थाच्या वाढलेल्या पोटामुळे त्याच्या बायकोला उभा राहायला जागाच मिळाली नाही आणि त्याच्या ढेरीनेच त्या बिचारीला रिंगच्या बाहेर ढकललं. आणि ती त्याला फटके मारत होती. किती वेळा सांगितलं की लवकर उठून व्यायाम करत जा,
चालायला जात जा. तर ढाराढूर झोपलेले असतात. असं म्हणून ती त्याला शिव्या घालत होती आणि तो तिच्या पाया पडून सॉरी सॉरी म्हणत होता. आणि सगळे त्यांच्याकडे पाहून खूप हसत होते. पण तन्वी आणि अर्जुन सरांचं कोणाकडेच लक्ष नव्हतं. त्यांचं फक्त एकमेकांना फील करायचं झालं होतं. पुन्हा नव्याने एकमेकांची ओळख करून घेत होते ते. आणि आता डान्स करता करता अतुलच्या बायकोचे केस वाऱ्याने अतुलच्या नाकात गेले आणि त्याला जोरात शिंक आली. त्याचा हात सुटला आणि त्याची बायको रिंगच्या बाहेर जाऊन पडली. शी, आता काय करायचं? तुझ्यामुळे हरलो आपण. मला तो मुकुट हवा होता ना. आणि अतुल तिची माफी मागत मनात म्हणत होता, तुला काय झालं होतं तुझे जिभरे बांधायला? मग मला शिंक नसतीच आली. आणि आता तीही चिडून खुर्चीत जाऊन बसली. त्या रोमॅन्टिक गाण्यावर सगळेच रोमॅन्टिक झाले होते. आणि आता तन्वीने त्याच्या खांद्यावरचा एक हात त्याच्या गळ्यात टाकला आणि त्याच्या हातातला दुसरा हात सोडून तोही त्याच्या गळ्यात टाकला. आणि त्यानेही तिच्या हातातून सुटलेला त्याचा हात दुसऱ्या बाजूने कमरेवर ठेवला. आता तिचे हात त्याच्या गळ्यात आणि त्याचे हात तिच्या कमरेत होते. आता दोघेही काळ्या रंगाच्या नागनागिनीच्या जोड्याप्रमाणे वाटत होते. एकमेकांना विळखा घालून डान्स करत होते. अतुल टाळ्या वाजवून त्या दोघांना चिअरअप करत होता. आता थोड्या जोड्या शिल्लक राहिल्या होत्या आणि आणखीन एक जोडी बाद झाली. नवरा बिचारा हडकुळा होता आणि बायको वजनदार. तिच्या पायाचं आत्तापर्यंत वजन पेललं याबद्दलच त्याला तो क्राऊन देऊ वाटत होता अतुलला. आणि बायकोचं वजन सहन न होऊन स्वतःच बिचारा रिंगच्या बाहेर गेला आणि तिसरी जोडी आऊट झाली. चौथ्या जोडीमधली बायको थोडीशी ॲटिट्यूडवाली होती. तिचा नवरा तिला सांगत होता की तुझी सँडल काढ, पण तिने त्याचं ऐकलं नाही आणि तिचं सँडल रुतून त्याच्या पायाला जखम झाली. एक एक करून सगळे बाद होत होते. आता तन्वीनं पुन्हा अर्जुनकडे पाहिलं. तो तिच्यापेक्षा 2 इंच तरी उंच होता. ती त्याच्या कानालाच लागायची आणि तिची नजर त्याच्या गुलाबी ओठांकडे गेली आणि त्यानेही तिच्या रसरशीत लाल चुटूक ओठांकडे पाहिलं. आणि त्याला वाटलं आता ती नजरेनंच पुन्हा इशारा करून त्याला किस घ्यायला सांगेल. तिला कळलं की त्याला काय म्हणायचं होतं, पण तिनं तसं काहीच केलं नाही. ती आत्ताच त्याला तो अधिकार देणार नव्हती. आणि पुन्हा लाजून तिनं मान खाली घातली आणि डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. जवळजवळ घट्ट मिठी मारूनच उभे होते ते दोघे. हळूहळू डान्स करत होते. आता तिच्या शरीराचा होणारा थरकाप थांबला होता त्याच्या भक्कम मिठीने आणि हृदयाची धडधडसुद्धा थांबली होती. पण शरीराची आग अजून शांत नव्हती झाली आणि ती आग अशीच नुसती स्पर्शाने शांत होणारी नव्हतीच. ती आग दोघांनाही होरपळून काढत होती. विरहाच्या आगीत दोघेही भाजून निघत होते. पण पुढाकार घ्यावा कुणी, याच प्रश्नात ते अडकून पडले होते. आणि आता सगळे आऊट झाले. गाणंही संपलं. पण तन्वी आणि अर्जुन मात्र तसेच एकमेकांच्या मिठीत होते. आता तिने त्याच्या कमरेला विळका घालून मिठी मारली होती आणि ते इतके मग्न झाले होते की त्यांचं लक्ष कुठेच नव्हतं आणि सगळे त्यांचेच फोटो काढत होते. अतुल तर हा चान्स सोडणारच नव्हता. त्यानेही त्यांचे फोटो. अत्यंत प्रेम दिसत होतं दोघांच्याही चेहऱ्यावर. आणि बघणारे म्हणत होते, किती क्यूट जोडी आहे ना अर्जुन सर आणि तन्वी मॅडमची. खूप प्रेम करतात ते एकमेकांवर असं दिसतंय. नक्कीच लव्ह मॅरेज असणार दोघांचं. कोणी आपल्याला पाहतंय याचंही भान नाही. अहो बघा, असं भान हरवून प्रेम करायचं असतं बायकोवर, नाहीतर तुम्ही. ती जाडी बाई तिच्या नवऱ्याला म्हणत होती. किती वेळ झालं अर्जुन सर तन्वी मॅडमचे पाय पायावर घेऊन उभे आहेत, नाहीतर तुम्ही. लगेच दिली मला ढकलून रिंगच्या बाहेर. एवढं पण वजन सोसत नाही का तुम्हाला माझं? आणि तो बिचारा स्वतःच्या पायाकडे बघत होता. एकदा त्याच्या ढोल्या बायकोकडे बघत होता आणि एकदा नाजूक चवळीच्या शेंगेसारखी सडपातळ असणाऱ्या तन्वीकडे बघत होता. आणि मनात म्हणाला, आतापर्यंत हिचं वजन सोसलं ते काय कमी आहे होय? कुठे ही आणि कुठे ती? आणि अतुल हसला. मग तो माणूस अतुलला म्हणाला, अतुल सर, हिला बघून मला ना एक उखाणा घेऊ वाटतंय. अतुल म्हणाला, अरे वा, डायरेक्ट उखाणाच का? घ्या बघू. आणि तो माणूस म्हणाला, बायको माझी जाडी आणि मी काडी. बायको माझी जाडी आणि मी काडी, जशी बुलेटच्या मागं लुना गाडी. आणि अतुल खो खो करून हसायला लागला. तशी ती बाई संशयानं तिच्या नवऱ्याकडे बघायला लागली. नक्कीच मलाच काहीतरी म्हणत असतील असं मनात म्हणाली. आणि अतुल हसत हसत म्हणाला,
तुमचा मामला फारच वजनदार आहे बरं का. थांबा, माईक आणून देतो. सगळ्यांनाच ऐकवा तुमचा हा भन्नाट उखाणा. नको नको अतुल सर, असं नका करू हो. नाहीतर उद्या मला ऑफिसला ॲम्ब्युलन्समधून यावं लागेल. आणि मग तर अतुल पोट धरून हसायला लागला. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ते हेच, असं म्हणून त्यानं तन्वी आणि अर्जुनकडे पाहिलं. ते तसेच मिठी मारून होते अजूनही. आणि अतुल हसत म्हणाला, आता यांना थांबवा आणि सांगा रे कोणीतरी की स्पर्धा संपली आहे आणि तेच जिंकलेत. नाही तर सकाळपर्यंत असेच बसतील मिठी मारून.